मंत्रिमंडळाच्या बैठकीत आधीच अजेंडा लीक होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डान्स बार संदर्भात चर्चा होणार होती। बैठकीच्या आधीच एबीपी माझाने त्याबाबतची बातमी दाखवली होती। बैठकी आधीच मीडियात बातमी आल्याने मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार पडसाद उमटले। त्यावरून मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांवर संताप व्यक्त केल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच वर्तमानपत्र आणि वृत्तपत्रांमध्ये अजेंडा छापून येतो, त्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली। प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना हा अजेंडा बाहेर न पाठवण्याची सक्त ताकीद द्यावी अशी सूचना फडणवीसांनी केली। जर पुन्हा अशी घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, एकंदरीतच बैठकीचा लीक होणारा अजेंडावरून मुख्यमंत्र्यांचा संताप पाहायला मिळतो आणि अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। दीपक, पाहतो आपण काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री संतप्त होताना पाहायला मिळाले। कारण मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी जो काय बैठकीचा अजेंडा आहे तो लीक होतोय आणि म्हणूनच मुख्यमंत्री मंत्र्यांवरती संतप्त झाले आणि थेट आदेश जे आहे ते मंत्र्यांनी दिलेले आहेत की तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही समजावून सांगा, बैठकीच्या आधी कुठलाही अजेंडा बाहेर जाता कामा नये। हा जर अजेंडा बाहेर गेला तर त्याचे विपरीत परिणाम होतात, त्याचा सरकारवरती परिणाम होतात, निर्णय घेताना परिणाम होतात। त्यामुळे अजेंडा बाहेर लीक करू नका, नाहीतर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असा सक्त इशारा जो आहे तो बैठकीमध्ये दिलेला होता। आणि त्यानंतर बाहेर येऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी सुद्धा यावरती बोललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय येणार होता, त्यामध्ये डान्स बारचा विषय येणार होता। साधारणतः 4 नंबरच्या त्या संपूर्ण अजेंडावरती हा 4 नंबरचा विषय होता आणि एबीपी माझाने सुद्धा 11 वाजता ही बातमी केलेली होती आणि त्याचे पडसाद जे आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटताना पाहायला मिळाले। अक्षरशः नंतर या विषयावरती चर्चा न करता हा विषय जो आहे तो राखून ठेवताना आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यामुळे आता इथून पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला कुठलाही अजेंडा बाहेर जाता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। सगळे मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतो, त्यामुळे हा अजेंडा बाहेर लीक करू नका अशा प्रकारची जी आहे ती सूचना केलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे जे आहे ते कशा प्रकारची नेमकी वाटचाल असणार आहे आपण दुसरीकडे पाहतोय की आता ई कॅबिनेट सुद्धा फॉर्मॅट आणणार आहे। त्यामागचं मुख्य उद्देश सुद्धा हाच समजला जातोय की कुठल्या प्रकारची कागदपत्र जी आहे ती बाहेर गेली जाऊ नये म्हणून ई फॉर्मॅट हा आणला जाणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी कडक पावलं जे आहे ते उचलताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता मंत्र्यांची नेमकी आगामी काळामध्ये या सगळ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर विविध पावलं देखील उचलायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।